समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून स्वागत करतो. खर तर 2 दिवसापूर्वीच माझ्या मुलानं पत्रकार परिषद घेतली संदीपनी. मग मी 2 दिवस राज्य फेडरेशनच्या कार्यक्रमानिमित्त कोल्हापूरला होतो, त्याच्यामुळे मला काही तुम्हाला भेटता आलं नाही. आणि या 2 दिवसात काही नवीन प्रश्नांची उत्तरे मला तुम्हाला द्यावीशी वाटली, त्याच्यामुळे मी आज पुन्हा तुमच्या समोर येत आहे. खरं तर समताला अशा प्रकारची पत्रकार परिषद घेण्याचं एवढी मोठी कधी काम पडलं नाही. माझ्या निवडणुकीच्या वेळेस मी पत्रकार परिषदांना सामोरं जात होतो, तुमच्या प्रश्नांना उत्तर देत होतो. खरं तर समता पतसंस्था 40 वर्षापूर्वी स्थापन झालेली संस्था आहे. या मे महिन्यामध्ये 11 मे 1986 ला संस्थेची स्थापना आम्ही केली आणि गेल्या 40 वर्षात जी काही समताची प्रगती झालेली आहे ती तुम्ही सगळे अनुभवत आहात, पाहत आहात. आणि समताच्या माध्यमातून कोपरगावचं नाव सुद्धा महाराष्ट्रभर वाढवण्याचा मला संधी मिळाली आणि राज्य फेडरेशनचा सुद्धा मी जो अध्यक्ष म्हणून मला मान मिळालेला आहे तो समतामुळे आहे, कोपरगावमुळे आहे. राज्य फेडरेशनच नाही, आंतरराष्ट्रीय स्तरावरची जी आमची अकू नावाची संघटना आहे तिच्यावर सुद्धा काम करण्याचा मान मला मिळालेला आहे. आणि हे सगळं करत असताना मला कोपरगावच्या पत्रकारांची साथ ही खूप अतिशय महत्वाची मिळालेली आहे. समताच्या अतिशय चांगल्या प्रकारचं वार्तांकन तुम्ही सगळ्यांनी केलेलं आहे, त्याबद्दल तुम्हाला मी मनापासून आभार मानतो. आता मूळ विषयावर येतो. अशोक खरात विशेषतः वेगवेगळ्या वृत्तपत्रातून, सोशल मीडियातून, इलेक्ट्रॉनिक मीडियावर ज्या काही विपर्यस्त किंवा काही चुकीच्या बातम्या येत आहेत त्याचा खुलासा मी आपल्यासमोर करू इच्छितो. सगळ्यात महत्वाची काही ठिकाणी मला ऐकायला मिळालं, वाचायला मिळालं की शेकडो कोटी रुपयाचा गैरव्यवहार. काही वर्तमानपत्रात 60 कोटी रुपयाची उलाढाल. याच्यात कुठल्याही प्रकारचं तथ्य नाही. 60 कोटी नव्हे, परवा संदीपने खुलासा केला आणि 100च्या वर अकाउंट सुद्धा आमच्याकडे नव्हते. जे अकाउंट आहे ते मला वाटतं 48 खाते आहेत आणि त्या 48 खात्यांची माहिती आम्ही पोलिसांनी मागितल्याबरोबर 2 तासात आम्हाला ती त्यांना बातमीच्या जी काही माहिती आहे ती कागदपत्र आम्ही त्यांना सुपूर्त केलेली आहे. आता पोलिसांनीच आम्हाला दिलेल्या काही सूचनेवरून काही अधिकृत आकडेवारी किंवा खातेदारांची आकडेवारी मी जाहीर करू शकत नाही, परंतु एकेका खातेदाराचे 2 अकाउंट असतात. एक सेव्हिंग अकाउंट आणि एक मुदत ठेवीचा अकाउंट. त्याच्यामुळे कदाचित ही संख्या 100च्या वर काही पत्रकारांनी नेली असेल. आणि जे काही व्यवहार कोट्यावधी रुपयाचे म्हटलं जातं ते फक्त 5 ते 6 कोटी रुपयाच्या ठेवी त्यांच्या आमच्याकडे होत्या आणि त्या 2021 सालापासून होत्या. म्हणजे आजपासून 5 वर्षापूर्वी ती खाती ओपन झालेली होती. त्या काळामध्ये कोरोना होता, तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. आणि कोरोनाच्या काळामध्ये ऑनलाईन व्यवहारावर समतानंच जास्त भर दिला होता. समतानं जे काही कोरोनाच्या काळात ऑनलाईन काम केलेलं होतं त्याला प्रसिद्धी तुम्ही पत्रकारांनी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने दिली होती. आणि ऑनलाईन करताना काही खातेदार कदाचित समक्ष आले नसतील, परंतु जे काही कायद्याच्या पुस्तकात सांगितलेलं आहे, जे काही आमच्या उपविधीमध्ये सांगितलेलं आहे त्या उपविधीप्रमाणे या सगळ्यांची खाती उघडली गेलेली आहेत. त्यात कुठलाही बेकायदेशीरपणा नाही. जो ठेवीदार आमच्याकडे ठेव ठेवायला येतो त्याला आम्ही तुझी ठेव आम्ही घेत नाही असं नाकारू शकत नाही. आणि 2021 ला तुम्हीच मंडळी सांगा, अशोक खरात कोण होतं हे कोणाला माहित तरी होतं का? मला तर माहित असायचं काहीच कारण नाही. मी काल एका वर्तमानपत्रात किंवा सोशल मीडियावर अशोक खरातचा मी सत्कार करताना फोटो पाहिला. आता एक लक्षात घ्या, मी जेव्हा फेडरेशनचे कार्यक्रम घेतो सगळे पतसंस्था चालकांच्या माझ्या बरोबर फोटो काढण्यासाठी अक्षरशः रांगा लागतात. मनोज जोशी आहे की तर मनोज जोशीने 6 महिन्यापूर्वी बुलढाण्याला पाठवलं होतं. फोटो काढता काढता मी कंटाळून जातो. मला सांगण्याची वेळ येते की मी आता थकलोय बाबांनो, किंवा फोटो काही काढू नका. त्याच्यातलं एक त्या खरातने फोटो काढला असं. मी जेव्हा त्या माहितीचा संदर्भ घेतला तेव्हा माझं असं लक्षात आलं की नाशिकला एक कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमामध्ये मला कोणीतरी ओळख करून दिली की हे नुकतेच नवीन पतसंस्थेचे चेअरमन झालेले आहेत
ज्यांचा तुम्ही सत्कार केला, आम्ही केला सत्कार. तो अशोक खरात होता का कोण होता हे सुद्धा मला माहित नाही. तो बोंधू बाबा तो झाला असा तो आत्ता झाला. त्याच्या अनावधानाने एखादा फोटो, आता मंत्र्यांच्या अनेकांबरोबर फोटो येतात, तुम्हाला अभिमान म्हणून नाही सांगत, अक्षरशः फोटो काढ माझ्याबरोबर फोटो काढण्यासाठी पतसंस्था चळवळीतल्या लोकांच्या रांगा लागतात. तसा अशोक खरं तर एका पतसंस्थेत चेअरमन होता म्हणून तो फोटो काढायला माझ्याबरोबर आलेला असेल. आणि दुसरं, तो बोंधू एक काय तुमच्यातल्या अनेकांना कदाचित माहीत असेल किंवा नसेल, मी नास्तिक नाही, परंतु अंधश्रद्धेला सुद्धा कधी बळी पडणारा मी माणूस नाही. किंबहुना काही वेळे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं सुद्धा मी काम केलेलं आहे. त्याच्या भोंदूगाय कुठल्याच बाबाच्या नादी मी कधी आयुष्यात लागलेलो नाही आणि लागणार नाही. एक शंका अशी उपस्थित केली गेली की निवडणुकीच्या काळामध्ये मी म्हटलं की मला 50 वर्षानंतर राजयोगी असं भविष्यकारांनी सांगितलं. ते खरं कोणत्याही भविष्यकाराने सांगितलं नव्हतं. नानासाहेब, जी एक इलेक्शन स्ट्रॅटेजी असती, आपल्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढावा म्हणून त्या स्ट्रॅटेजी पोटी मी ते बोललं गेलेलं होतं. मी कधी भविष्यकाराकडे जात नाही, कोणत्या बाबाकडे जात नाही, आणि बंधू बाबाकडे जायचं तर कधी त्याच्यामध्ये विषय येत नाही. आणखी तुम्हाला 2-3 गोष्टीचा मी खुलासा करू इच्छितो. समताचे हेच खाते नाही, समताचा सगळा व्यवहार कायदेशीर आमच्या महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 किंवा अधिनियम 1961 मध्ये ज्या कलमांचा उल्लेख केला गेलेला आहे त्या कलमाप्रमाणे आणि आम्हाला जे उपविधी लागू केले गेलेले आहेत त्या उपविधीप्रमाणे पूर्णपणे हा व्यवहार चालतो. त्याच्यामध्ये गैरव्यवहार होण्याचं कुठल्याही प्रकारे कारण नाही. आता प्रश्न असा येतो, आमच्यावर ही टीका का झाली? महेश, लोक बाबूच्या झाडावर दगड मारतात, आंब्याच्याच झाडाला मारतात. ज्या आंब्याच्या झाडाचे फळ आंबे जास्त गोड आहे त्याला कदाचित जास्त मारतात, आणि आमचे आंबे गोड आहे, परंतु ते किती दगड मारले त्यांना आम्ही फुलासारखं झेलतो, तुमच्या मदतीने झेलतो. आणखी 1-2 गोष्टीचा मी उल्लेख करू इच्छितो. 28 शाखा आहेत आमच्या, 1,10,000च्या वर आमचे ठेवीदार आहेत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आम्ही 40 वर्षामध्ये जी पाळलेली आहे, कुठल्याही ठेवीदाराचं नाव आम्ही एक्सपोज करत नाही. चेअरमनला किंवा कोणत्याही संचालकाला सुद्धा माहीत नसतं की कोण ठेवीदारांनी संस्थेमध्ये ठेवी ठेवलेल्या आहेत. ठेवीदारांची गोपनीयता जपणं याला आम्ही प्राधान्य देतो. आमच्या संचालकांनी सुद्धा कधी कधी मीटिंगमध्ये एवढी मोठी ठेव कोणाची आली, आता नाही पूर्वी, ते विचारायचा प्रश्न केला. आम्ही त्यांना स्पष्ट सांगतो, ठेवीदाराची माहिती गोपनीय ठेवणं ही आपली जबाबदारी आहे. ती जबाबदारी आम्ही आतापर्यंत पाळलेली आहे. आणि ठेवीदारालाच वाटत असतं, एखादी बायकोची ठेव असती, तिला वाटतं नवऱ्याला कळू नये, मुलाची ठेव असती, बापाला वाटतं कळू नये. त्याच्यामुळे कोण ठेवीदार ठेवी ठेवतात हे आम्ही कधीही बघत नाही, आणि आमचे मॅनेजर सुद्धा आम्हाला ते हस्तक्षेप करू देत नाही. आम्ही विचारले की अरे हा माणूसाला किती ठेवी ठेवल्यावर बाबा, ते म्हणतात ती माहिती गोपनीय आहे, त्या खातेदाराचं हित जपणं हे आमचं कर्तव्य आहे, त्याच्यामुळे ते सुद्धा ते हित जपतात. आणि याच्यामध्ये मी खात्रीपूर्वक सांगू इच्छितो, 40 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या संस्था असतात की जी आपली आर्थिक पत्रकं 31 मार्चला जाहीर करतात. या वर्षी सुद्धा 31 मार्चला सुट्टी होती, त्याच्यामुळे 30 मार्चला आम्ही सगळे व्यवहार क्लोज केले. कुठल्याही प्रकारची ऍडजस्टमेंट कुठल्याही प्रकारच्या खात्यामध्ये 40 वर्षामध्ये सुद्धा आम्ही केलेली नाही. 30 मार्चला आम्ही आमचे आर्थिक आकडेवारी जाहीर केली, ती तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. आमचा नफा सुद्धा जो 8.25 कोटी रुपये आम्ही जाहीर केलेला आहे तो निव्वळ नफा आहे. आमचा ढोबळ नफा 15 कोटी रुपयांच्या सुद्धा पुढे आहे. आम्ही आवश्यकतेपेक्षा सुद्धा जास्त तरतूद करून तो नफा घटवलेला आहे. या व्यतिरिक्त जी लिक्विडिटी आम्हाला राखावी लागते ती किमान 25% राखावी लागते, ती आमची 27% हो. CRR आम्हाला 1% राखावा लागतो, तो आमचा 1% जास्त आहे. आणि आमची जी थकबाकी आहे जवळपास 600 कोटी रुपयाचं सोने तारण कर्ज आमच्याकडे आहे. त्याच्यातही एक खातं काय, एक कलम सुद्धा NPA मध्ये काय थकबाकीमध्ये सुद्धा गेलेली नाही. त्याच्या समतामधले सगळे व्यवहार हे अतिशय सुरक्षित आहेत, हे अतिशय पारदर्शी आहेत. याचा खुलासा मला तुमच्या समोर करावासा वाटतो.
आणि जो 21 किंवा 22 साली त्यावेळेस त्यांच्यावर कोणता डाग होता का हो? अशोक खरातवर सुद्धा काही डाग होता का? एक सर्वसामान्य ठेवीदार म्हणून तो आमच्याकडे आला, त्याचे खाते आम्ही उघडले. तसंच इतरांचं सुद्धा. त्याच्यामध्ये सुद्धा बेकायदेशीरपणा कुठलाही त्याच्यामध्ये यायचं काहीच कारण नाही. आणि नॉमिनीचा जो विषय आहे, नॉमिनी ठरवण्याचा अधिकार त्या खातेदाराचा असतो. नॉमिनी म्हणजे त्या ठेवीदाराचा मृत्यू झाला तरच त्या पैशावर त्याचा अधिकार असतो, अन्यथा त्या पैशावर त्याचा कुठल्याही प्रकारचा अधिकार नसतो. आणि ठेवी वाढवण्यासाठी समतानं आतापर्यंत 40 वर्षात कोणतेही खास प्रयत्न केलेले नाही. खास म्हणण्यापेक्षा चुकीचे प्रयत्न केलेले नाही. अनेक ठेवीदार इथं असतील आमच्याकडे कधी दामदुप्पट ठेव योजना, दामतिप्पट ठेव योजना, सहकार खात्यानं ठरवून दिलेल्यापेक्षा जास्त व्याजदर, असं तुम्हाला बघायला मिळालं का? कधीही मिळाले नाही, कधीही मिळणार नाही. कारण जे काही आहे ते 100% वस्तुस्थितीला धरून करण्याचा आम्ही निश्चितपणे प्रयत्न करत असतो. आणि याच्यामध्ये मी एक मुद्दा उल्लेख करू इच्छितो. सत्य परेशान होता करता है, सत्य परेशान करता है, लेकिन सत्य कभी पराजित होता नाही. निवडणुकीच्या काळामध्ये सुद्धा आमच्यावर काही आरोप झाले, परंतु मी जसं सांगितलं परेशान आम्ही झालो, परंतु पराजित नाही झालो. ज्यांनी आमच्यावर आरोप केलेले होते त्या काळामध्ये, त्यातल्या काही आरोप करणाऱ्यांनी आमच्यावरचे सगळे गुन्हे मागे विकत घेतलेले आहे. ज्या ठिकाणी त्यांनी चौकशाचे अर्ज दिलेले होते त्या चौकशा सुद्धा त्यांनी थांबवलेल्या आहेत, त्या मागे घेतलेल्या आहेत. त्यांनाही लक्षात आलं की या चौकशीतून सुद्धा काही निष्पन्न होणार नाही आणि आमची थकबाकी सुद्धा भरायची त्यांनी तयारी दाखवलेली आहे. त्याच्यामुळे या प्रसंगामध्ये सुद्धा प्रसंग आमच्यावर नाहीच आहे काही. याच्यातून सुद्धा आम्ही पाऊल सुलाखून निश्चितपणे बाहेर पडू अशी मला खात्री आहे. तुमचेही काही प्रश्न असले तर स्वागतार्ह आहे.